पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला असून शंकर महाराज अंगात येतात असं भासून दीपक जनार्दन खडके, वेदिका कुणाल पंढरपूरकर व कुणाल पंढरपूरकर यांनी पुण्यातील दीपक डोळस व कुटुंबाची 14 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे। या प्रकरणी आज पीडित कुटुंबानं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली। आमचं गजानन महाराज आणि गोंदवलेकर महाराज यांच्यावर पूर्ण विश्वास असून आमच्या श्रद्धेपायी आम्हाला या तिघांनी लुबाडून रस्त्यावर आणलं आहे। मला माझ्या मुलांच्या उपचारासाठी पैसे परत मिळावे हीच आमची मागणी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। आज पुण्यात दीपक डोळस आणि त्यांची पत्नी अंजली डोळस यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी रडत मुलीच्या उपचारासाठी कशा पद्धतीने या भोंदूबाबाकडून तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक झाली याची माहिती दिली। याबाबत दीपक डोळस म्हणाले की आम्ही UK इथे राहिला असून मुलीच्या उपचारासाठी आम्ही पुण्यात आलो आणि 2018 साली दीपक खडके या व्यक्तीशी ओळख झाली आणि त्याने वेदिका कुणाल पंढरपूरकर व कुणाल पंढरपूरकर यांच्याशी ओळख करून दिली आणि सांगितले की वेदिका ही शंकर बाबांची लेक असून वेदिकाच्या अंगात शंकर बाबा येतात, ते तुमचे सर्व काम करून देतील, तुमच्या मुलींचे आजार ठीक करतील, तुम्ही निश्चिंत राहा असे सांगितले आणि आमच्याकडून वेळोवेळी सांगून आमची फसवणूक करण्यात आली आहे। जवळपास 13 ते 14 कोटी एवढी आमची फसवणूक झाली आहे। आत्ता मी माझ्या दोन्ही मुलांना घेऊन भाड्याच्या घरात राहत आहे। मला माझ्या दोन्ही मुलं ठीक करायची आहेत, म्हणून माझी मागणी आहे की त्यांनी आमच्याकडून घेतलेले पैसे हे मला परत द्यावे। 2018 पासून आम्ही संपर्कात आहोत। त्याच्या आधी आम्ही UK मध्ये होतो, आमचं घर होतं तिथे। मुलींच्या याच्यासाठी आम्ही चांगल्या याच्यासाठी इंडियामध्ये आलो होतो की चांगले व्हावं म्हणून। मोठी मुलगी माझी जी आहे ती तुम्हाला दिसतेच आहे की ती मतिमंद आहे, अपंग आहे आणि छोटीला केसांचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी आम्ही वापस आलो होतो। त्या दरम्यान यांच्याशी भेट झाली, दीपक खडके, वेदिका पंढरपूरकर। त्यांनी आश्वासन दिलं होतं आम्हाला चांगले होईल म्हणून आणि एवढ्या याच्यात त्यांनी बरीच आमची फसवणूक केली वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये। पूर्ण मिळून 13 ते 14 कोटीचा आमचे पैसे त्यांना RTGS थ्रू, ऑनलाईन थ्रू, आमची प्रॉपर्टीज, FD, LIC सगळं गेलं आमचं। आणि आता UKची प्रॉपर्टी पण आम्ही सगळं विकली आहे। आता आम्ही एवढ्या सगळ्या प्रॉपर्ट्या विकून भाड्याच्या घरात राहतो। या आश्वासनाने आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे की चांगली होईल म्हणून, पण ते काही चांगलं झालं नाही बेसिक। 2018 पासून सुरू आहे, आम्ही परत आल्यावर 2018 पासून सुरू आहे आणि 2018 मध्ये आम्ही भजनी मंडळ एक आहे आमच्या एरियामध्ये, त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे गेलो होतो। त्या भजनी मंडळाला आपल्या मुलींचा प्रॉब्लेम माहिती होता, तर ते म्हणाले होते की हे प्रॉब्लेम सॉल्व करतील। मग त्यांच्याशी भेट झाली दीपक खडकेंशी। मग दीपक खडके म्हणाले की वेदिका पंढरपूरकर ही शंकर महाराजांची मुलगी आहे, तिच्या अंगात शंकर महाराज यायचे 1-1, 1.5 तास। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ह्या मुलीत बऱ्या होतील म्हणून, दोन्ही ही आणि आमची छोटी, आणि तुमचं सगळं चांगलं होईल म्हणून। तर त्यासाठी तुम्ही तुमचे जे बँकेतले जे ॲसेट्स आहेत, पैसे आहेत, हे तुमच्या बँकेत ठेवायला नाही पाहिजे, कारण तो दोष लागतो आहे म्हणे मुलींना, त्यांचा आजार सिव्हिअर आहे। त्यामुळे त्यांनी आम्हाला पैसे सगळे काढून त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला लावले। असे टप्प्याटप्प्यामध्ये त्यांनी 2018 पासून तर 2025 पर्यंत आम्हाला हे करायला लावलं। आम्ही बरेच वेळा त्यांना 3-4 वेळा त्यांना विचारलं, एवढ्या वर्षात खूप वेळा विचारलं की बरी का नाही होते आमची मुलगी। तर ते म्हणाले की होईल बरी, पण यांचे दोष जास्ती आहेत, यांना प्रॉब्लेम जास्ती आहे, आजार पण खूप मोठा आहे, तुमच्या सगळ्यांचे दोष जास्ती आहेत, त्या मुलींचे दोष जास्त, त्यासाठी तुम्हाला बँकेतनं सगळे पैसे काढावे लागतील, ॲसेट्स विकावं लागतील। त्यानंतर आम्हाला कळलं की ही फसवणूक आहे। 2-4 वेळा आम्ही इनिशियली विश्वास ठेवला होता, पण जसं त्या मुली चांगल्या नव्हत्या होत तर मग आमचा विश्वास उडायला लागला। दीपक खडके, वेदिका पंढरपूरकर, कुणाल पंढरपूरकर असे 3 मेन आहेत त्याच्यातले। दरबारात दर महिन्यात 4-5 दिवस दरबार घडायचा। त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की दरबारात यांना मुलांना घेऊन यायचं, त्या ओरामध्ये ते चांगले होतील बेसिकली, एवढं सांगितलं। काय करायला लावायचं, एखादी पूजा व्हायची किंवा बाकी काही मांत्रिक पद्धतीने वेगळं काही करायला लावायचं, घरी प्रकार कोणता करायला लावायचा, असं काही व्हायचं? पूजा त्यांनी करायला लावली होती आमच्या घरी, 2-3 पूजा केल्या होत्या आमच्या घरी। कधी हे काय म्हणतात त्याला, सुपारी द्यायचे, कधी नारळ द्यायचे, असं ते त्या गोष्टी करायला लावायचे। काय करायला लावायचे? ते नारळ घरात ठेवायला लावायचे, सुपारी पण घरात ठेवायला लावायचे। तिथे आपलं घर होतं मॅडम, ते घर आपल्याला विकायला लावलं त्यांनी, म्हणजे ते ऑलमोस्ट 3.25 कोटीचं घर होतं आपलं ते बेसिकली लंडनमधलं। आम्ही खूप मेहनतीने घेतलं होतं मॅडम ते घर। चल आमची मागणी एवढीच आहे की आता माझं रिटायरमेंटचं एज आलं आहे आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत, या मुलींचं संगोपन कसं करायचं? मी पूर्ण ॲसेट्स विकून भाड्याच्या घरात राहतोय सर। आता तुम्ही विचार करा की स्पेशल मुलीला बघायला किती एफर्ट लागतात, एवढं सोपं नाही आहे सर काम, पूर्ण एफर्ट त्यांच्या मागे लागतात। माझ्याकडे काही पैसे नाही, भाडे द्यायला पण पैसे नाही, अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसं जगावं?
आम्ही खूप वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो, पण ते काही आम्हाला हे करत नाहीत. आमची एवढीच शासनाकडनं आणि पोलिसांकडनं एवढी अपेक्षा आहे की आमची रिकव्हरी लवकर करून द्या. एवढंच आमचं रिक्वेस्ट आहे सर. बाकी काही सांगतो मॅडम. मी ॲक्च्युली सर मॅडम, माझा गजानन महाराज आणि आमचा गोंदवलेकर महाराजांवर खूप विश्वास आहे. आम्ही त्यांना गुरु माऊली मानतो. आता तुम्ही मला सांगा, तुमची माऊली अशी असते का हो? कोणती गुरु माऊली अशी असते का? तुम्हाला लुबाडून तुम्हाला रस्त्यावर आणावं अशी असते का माऊली सर? आता तुम्ही बघा, आता हे काय परिस्थिती आहे त्या मुलीची. आम्ही रस्त्यावर आलो आहे. तुम्ही आम्हाला मदत करा यामधनं बाहेर काढण्यासाठी. पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करते. आम्हाला प्लीज तेवढी रिक्वेस्ट आहे की एवढं आम्हाला याच्यातनं फक्त रिकव्हरी जरी आमची झाली तरी आम्हाला आमचं जीवन जगू द्या. म्हणजे आम्ही आमच्या हिशोबाने आमच्या मुलीकडे पैसे लागतात मॅडम सगळ्यांना हे करायला. आज आमच्याकडे घर नाही आहे सर. उद्या सर आमचं काही बरं वाईट झालं तर आमच्या मुलींना राहायला घर नाही आहे. लहानीचं अजून शिक्षण व्हायचं आहे, ती 12वीत आहे, कुठे राहणार आहे हिला तर कळत नाही. आणि तिचं अजून शिक्षण व्हायचं, तिने कसं जगायचं पुढे? 24 तास आम्हाला कसं जगायचं? बरोबर राहावं लागतं. आम्हाला सोडता येत नाही हो मुलींना. कसं स्पेशल जगायचं? मुलांना सांभाळणं काही स्पेशल आमचे पैसे मिळाले ऍक्ट तर खाली कसं जगायचं? खूप असं कारण की फिजिओथेरपी होतं, ऑक्युपेशन थेरपिस्ट होतं लहानपणीपासनं, स्पीच थेरपी होतं तिला. आत्ताही तिला मी स्पेशल ह्याच्याकडे ह्याला व्यायामाला पाठवायची, पण तिचं खर्च परवडला नसल्यामुळे मी बंद केलं ते. त्या मॅडमचा मला काल फोन आला, त्यामुळे तुम्ही पैशाची काळजी करू नका, माझ्या पोरीला, तुमच्या पोरीला मी तसं शिकवेन. असे पण लोक जगात आहे बघा. हे बघा, नाही बोलू सर. ऐका ना, अत्यंत दुर्दैवी असा प्रकार आहे. जी वेदिका पंढरपूरकर जी महिला आहे ती भाड्याच्या घरात राहत होते. हे फॉरेन रिटर्न आहे. ह्यांची एक मुलगी ही ब्रिटिश नागरिक आहे. आणि अशा परिस्थितीत केवळ आणि केवळ मुलींना बरं वाटावं, आपल्या जर मुली चांगल्या झाल्या तर काय करायचं आहे, पैसा पाणी अडका. ह्या भाबड्या आशेपायी त्या भोंदूबाबांच्या त्या नादी लागल्या. त्याच्यातून ते अंगात यायचं म्हणून 2-2, 3-3 तास शंकर बाबा यांच्याशी बोलायचे. म्हणजे वेदिका पंढरपूरकर ती ॲक्टिंग करायची आणि ह्यांना असं वाटायचं की शंकर बाबाच ते स्वतः बोलतायत म्हणून हे पैसे देत गेले. हे फॅक्ट्स तुम्ही लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलं की तुमचे दोष हे तुमच्या प्रॉपर्ट्यांमध्ये, तुमच्या अकाउंट्समध्ये आहेत, तुमच्या नावावरती ज्या प्रॉपर्टी आहेत ते तुमचे दोष आहेत. ते जोपर्यंत तुम्ही दूर करत नाही तोपर्यंत ते आमच्या नावावरती द्या, आमच्याकडे फिक्स करा. मग ते लोन्स काढले, सोनं घेतलं, प्रॉपर्टी घेतली, सगळं काही घेतलं. आणि ज्या वेळेस हे त्यांना विचारायला लागले की 5 वर्षामध्ये कुठलीही प्रगती झाली नाही, मुलींमध्ये कुठली प्रगती झाली नाही, तेव्हा त्यांच्या लक्षात यायला लागलं की हळूहळू की ही आपली फसवणूक चालू आहे. त्यावेळेस यांनी त्यांना पैसे मागण्याचा देखील प्रयत्न केला, सगळं केलं, परंतु सगळी टाळाटाळ झाली. आज हे भाड्याच्या घरात राहत आहेत आणि जी भाड्याच्या घरात ती राहणारी वेदिका पंढरपूरकर ती आज महात्मा सोसायटीमध्ये मोठ्या बंगलोमध्ये राहते. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला म्हणजे ह्या कुटुंबाला वैयक्तिक आम्ही ही केस एक स्पेशल केस म्हणून पाहतोय. कारण ती जर स्पेशल चाइल्ड किंवा मतिमंद मुलगी पाहिली किंवा तिची बहीण जर पाहिली, त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार. आम्ही पहिल्यापासून आत्तासुद्धा जे आम्हाला आयुक्त साहेबांनी बोललं तिथेही आम्ही सांगणार आहे की यांची जे आहे पैसे परत मिळाले पाहिजेत. पैसे परत मिळाले तर ह्या मुली जगतील, नाही तर ह्यांचं अवघड आहे, ह्यांना रस्त्यावरती यावं लागेल. म्हणून आम्ही एवढं तन मन लावून त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय की ह्यांना यांचे पैसे मिळाले पाहिजेत आणि ह्यांचं आयुष्य सुखकर झालं पाहिजे. हो, सगळं शंकर महाराज जे अंगात आल्यानंतर ना तेच सांगायचे की सगळे पैसे वेदिकाला दे, ती माझी कन्या आहे. एक्झॅक्टली, ती माझी कन्या आहे, हे सगळे पैसे वेदिकाला दे. जेव्हा साक्षात शंकर महाराज सांगतात आणि हे बाहेरच्या देशातून आलेली माणसं ते विश्वास ठेवत गेली. हा साधा प्रश्न आहे की कोण एवढे 14 कोटी घरदार विकून कोण देतं, हा कुणालाही. परंतु जर ह्यांनी ही रक्कम रोख स्वरूपात दिली असती तर ह्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता. सर्वच्या सर्व रक्कम आहे ती बँक ट्रान्सफर आहे. त्यामुळे तरी आज ह्यांना बोलता येते की आमचे पैसे त्यांच्याकडे गेले. त्यामुळे ते कुठलाही डिफेन्स घेऊ शकत नाही की आम्हाला विलिंगली दिले. कोण स्वतःचं घर विकून, अख्ख्या प्रॉपर्टी विकून कुणाला पैसे देत नाही. केवळ आणि केवळ मुलीला. मग त्याच्यामध्ये ते पाणी देणे, मंत्र म्हणणे, तुमच्या घराच्या खाली भूतं आहेत, तुमच्या घराच्या खाली दोष आहेत, ह्या बऱ्याचशाच बतावण्या त्यांना केल्या गेलेल्या आहेत. इव्हन दो त्यांना भीतीच्या ह्याच्यात अडकून सुद्धा ठेवलेलं आहे की जर हे तुम्ही कुणाला सांगचाल तर तुमच्या घरात मृत्यू होईल, ॲक्सिडेंट होईल. बरोबर ना? एकदम बरोबर. हे असं सुद्धा सांगून त्यांना घाबरून ठेवण्यात आलेलं आहे. तर ह्या सगळं गुरु शिष्याचं नातं आहे. ते जे दीपक खडके जे आहेत ते प्रथम ह्यांना भेटले या कुटुंबियांना आणि त्यांनी सांगितले की माझी शिष्य आहे, ती साक्षात शंकर महाराजांची मुलगी आहे. आणि त्यामुळे हे तिला भेटायला गेले. मग तो जो गुप्त दरबार व्हायचा, सगळे लोक गेल्यानंतर तिच्या अंगात यायचं. एक 1-1.5 तास ते अंग असं वाकडं करून, नाही का, कुबड काढून वगैरे शंकर महाराजांसारखं बोलायची, ॲक्टिंग करायची, हिंदीमध्ये 1-1 तास बोलायची आणि ह्यांना सांगायची की तुमच्या प्रॉपर्ट्यांमध्ये दोष आहे, तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैशामध्ये दोष आहे, ते सगळे ट्रान्सफर करा. अशा प्रकारची त्या दोघांची ती मोडच होती. त्याच्यातून त्यांनी लाखो रुपयाच्या प्रॉपर्ट्या घेतल्या देखील असं यांचं सांगणं आहे. ज्यावेळेस हे गेले भोळ्या आशेने की आपल्याला त्याच्यामध्ये मुली बऱ्या होतील, त्यावेळेस
त्यावेळेस ह्यांचा सगळी माहिती काढायला त्यांनी सुरुवात केली. तुमच्या प्रॉपर्ट्या कुठे आहेत, घर कुठे आहे, किती वर्ष राहिले, केव्हापासून राहिले, ह्याची संपूर्ण माहिती त्यांनी अगोदर गोळा करायला सुरुवात केली आणि एक एक टप्प्याने ते त्यांच्याकडून लुटत गेले. नाही, काही माहिती मिळालेली नाही आहे त्याच्या संदर्भात. उलटं आमचं म्हणणं आहे त्यांनी येऊन समोर सांगावं. आम्हाला त्यांना शिक्षा देण्यात, त्यांना कुठला त्रास देण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. ह्यांना पैसे मिळाले तर हे एवढे चांगले लोक आहेत की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला त्यांच्या विरोधात काही करायचं नाही आहे. हो, आम्ही 100% आत्ता आम्हाला CP साहेबांनी वेळ दिलेली आहे. आपल्या इथून आम्ही तिथंच जाणार आहोत आणि आमचं येत आहेत, पण ते आम्ही पोलिसांना सांगू कोणाच्याकडून येत आहेत, काय येत आहेत ते. कारण त्यांचे जे भक्त नाही मारहाण वगैरे असलं का नाही, हा शुद्ध मेंदूवरती अटॅक करून देवाच्या नावावरती काढून पैसे काढलेले आहेत. हो, हिप्नोटिझमच होतं. म्हणजे इवन दो ह्या त्यांच्या ज्या हिप्नोटाईज सुद्धा केलं गेलं होतं. त्यांची मिसेस देखील त्यांना सांगत होती, अरे तू एवढ्या सगळ्या प्रॉपर्टी विकून पैसे देतोय वगैरे, कसं काय होणार, आपल्याकडे पैसे नाही. तर तो नवरा सांगत होता की मुलांच्यापेक्षा आपल्याला काय आहे, आपण आणखीन कमवू, मुली चांगल्या झाल्या तर आपल्यासाठी ह्या गोष्टीसाठी तो सर्व काही देत गेला.